मित्रांनो, एका विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर असलेल्या संपत्तीवर नक्की कोणाचा अधिकार असतो? सासरच्या लोकांचा की माहेरच्या लोकांचा? तर होतं काय, एखादी महिला मयत झाली आणि त्यावेळी तिच्या नावावर काही संपत्ती असेल तर त्या संपत्तीच्या वाटणीवरून कुटुंबात अनेकदा वाद होतात. पण मग अशा वेळी आपला कायदा नक्की काय सांगतो हे माहीत असणं खूप गरजेचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू वारसा कायदा म्हणजेच हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 नुसार या प्रश्नाचे अचूक आणि कायदेशीर उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, महिलेच्या मृत्यूनंतर संपत्ती कोणाला मिळणार हे प्रामुख्याने ती संपत्ती तिला कुठून मिळाली होती यावर ठरते. म्हणजे बघा, जर ती संपत्ती महिलेने स्वतः कष्टाने कमावली असेल किंवा तिला तिच्या पतीकडून किंवा सासऱ्याकडून मिळाली असेल तर काय होतं. तर बघा, हिंदू वारसा कायद्याच्या कलम 15 नुसार या संपत्तीवर पहिला हक्क महिलेचा पती आणि तिच्या मुलांचा असतो. पण जर दुर्दैवाने पती आणि मुले हयात नसतील तर हा अधिकार पतीच्या वारसांना म्हणजेच सासरच्या लोकांना मिळतो. या स्थितीत माहेरच्या लोकांना संपत्तीवर हक्क सांगता येत नाही. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्ष देऊन ऐका. जर त्या महिलेला संपत्ती तिच्या आई वडिलांकडून म्हणजे माहेरून वारसा हक्काने मिळाली असेल तर यामध्ये नियम पूर्णपणे बदलतो. म्हणजे जर महिलेला मुले नसतील तर तिच्या मृत्यूनंतर ही माहेरची संपत्ती तिच्या पतीला किंवा सासरच्या कोणत्याही व्यक्तीला मिळत नाही. ती संपत्ती थेट तिच्या वडिलांच्या वारसांना म्हणजेच माहेरच्या लोकांना परत जाते, कारण कायद्यानुसार ती संपत्ती मूळ माहेरच्या कुटुंबाची असते. आता यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मृत्यूपत्र म्हणजेच विल. यामध्ये जर महिलेने जिवंत असताना स्वतःच्या कष्टाने कमावलेली सेल्फ ॲक्वायर्ड संपत्तीचे कायदेशीर मृत्यूपत्र केले असेल तर मृत्यूपश्चात ती संपत्ती केवळ त्याच व्यक्तीला मिळते जिचे नाव मृत्यूपत्रात नमूद आहे. मग ती व्यक्ती सासरची असो, माहेरची असो किंवा एखादी तिसरी व्यक्ती वा संस्था असो, इथे मृत्यूपत्राला सर्वोच्च स्थान दिले जाते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर संपत्तीचा स्रोत काय आहे यावरून वारसदार ठरतो. महिलेचे पती आणि मुले नसतील तर माहेरून आलेली संपत्ती माहेरकडे परत जाते. स्वतः कमवलेली किंवा सासरकडून मिळालेली संपत्ती सासरकडे जाते. तर मित्रांनो, या व्हिडिओतून तुमचा हा कायदेशीर गोंधळ दूर झाला असेल याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचे वारस कोण याची संपूर्ण माहिती कळाली असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.